खरंच फाल्गुनी, खूप छान बातमी दिलीत तुम्ही. दादा वहिनी, वी आर सो हॅपी फॉर यू. खरंच खूप बरं वाटलं. खरंच खूप आनंद झाला हे ऐकून. आपण सगळे खूप चांगली माणसं आहोत आणि चांगल्या माणसांच्या बाबतीत देव कधीही काहीही वाईट करत नाही. अगदी बरोबर केदार. फाल्गुनी ताई, चला ना देवी आईसमोर साखर ठेवूया. देवी आई समोर साखर ठेवायची आहे तू बोलतेस. मी बरी झाली तर तुला तो दुःखच झालं असेल ना. आता हसून दाखव. दाखव हसून. बघा आता हसत नाहीये. तिला आवडत नाही की मी बरी झालीये. ताई, काय बोलताय तुम्ही? मला का नाही आवडणार तुम्ही बऱ्या झालात ते? नेत्रा, तुझे ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. आणि हे देवी आई समोर साखर ठेवायचे सगळे नाटकं ना बंद कर तू. मी जे काही बोलले ते खूप मनापासून बोलले. नेत्रा, तुझ्या मनात काय आहे ना मला खूप व्यवस्थित माहिती आहे. फाल्गुनी, फाल्गुनी बघ, आत्ताचा क्षण खरंच खूप चांगला आहे. नेत्रामध्ये आणि तुझ्यामध्ये जे काही गैरसमज आहेत ना ते आत्ताच क्लिअर कर प्लीज. कसले गैरसमज? कुठले गैरसमज? हा, ती जे बोलते ना ते खरं बोलते. अद्वैत भाईजी, नेत्रा हसत होती तेव्हा तुम्ही तिकडेच होते ना. तुम्ही का काही नाही बोलले नेत्राला? एक्झॅक्टली. नाही, आता फाल्गुनी बरी झाली आहे म्हटल्यावर हिला खूपच दुःख झालं असेल ना.